नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा पाठ पाहिला होता। आता आपल्याला या पाठावरती आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन्स पाहायचे आहेत। मित्रांनो, हा पाठ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। पूर्व परीक्षेच्या दृष्टीने हा पाठ जरी कमी महत्त्वाचा असला तरी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यावर 2 ते 3 प्रश्न विचारलेच जातात, त्यामुळे हा एक महत्त्वाचा पाठ आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। तर आपल्याला पहिला प्रश्न पाहायचा आहे, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते। म्हणजे मौद्रिक धोरणाद्वारे केंद्रीय बँक कशावर नियंत्रण ठेवते हे आपल्याला विचारले आहे। तर सार्वजनिक खर्च, कर महसूल, पैशाचा पुरवठा की वरीलपैकी सर्व। जेव्हा आपण मौद्रिक धोरण पाहत होतो त्यात सुरुवातीलाच आपण मौद्रिक धोरणाची व्याख्या पाहिली होती आणि त्यामध्ये आपण पतनिर्मिती, पैशाचा पुरवठा या सर्व अर्थी नियमन असणारे मौद्रिक धोरण असते हे आपण पाहिले होते। तर त्याचं उत्तर आहे पैशाचा पुरवठा, पर्याय क्रमांक 2। तर आता पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण उपायांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे म्हणजे सत्य आहे। तर बघा, आपल्याला 4 विधाने दिली आहेत। रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते। नंतर दुसरं दिलेलं आहे, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते। रेपो रेट हे रोकड सुलभता शोषणाचे साधन आहे। रिव्हर्स रेपो रेट हे रोकड सुलभता व्यवस्थेत ओतण्याचे साधन आहे। तर बघा, यातून हे जे रिव्हर्स रेपो रेट रोकड सुलभता व्यवस्थेत ओतण्याचे साधन आहे हे जे विधान दिलेले आहे ते विधान चुकीचे आहे। आणि रेपो रेट हे रोकड सुलभता शोषण्याचे साधन आहे, तर हे देखील चुकीचे आहे। हे दोन्ही विधाने उलटी करून दिलेली आहेत। त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते, तर हे चुकीचे आहे। रिव्हर्स रेपो रेटमध्ये असे होत नाही। हे इथं काय केलं जातं, तर इथं बँका रिझर्व्ह बँकेला कर्ज देतात आणि रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते, त्यामुळे हे विधान काय आहे, बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडळाच्या शिफारसीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली। या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते। हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। तर याच्या ऑप्शन्स आहेत, प्राध्यापक DR गाडगीळ, श्री शिवरामन, श्री नरसिंह आणि श्री एम खुसरो। तर बघा, याचं उत्तर आहे श्री DR गाडगीळ। तुम्हाला जसं म्हटलं होतं की कोण अध्यक्ष होते, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार कशाची स्थापना झाली आपल्याला महत्त्वाचं असतं। ही जी लीड बँक म्हणजेच अग्रणी बँक योजना जी आहे ती 1969 मध्ये गाडगीळ अभ्यास गटाच्या शिफारसीनुसार आली होती। शिवाय त्यात FM नरीमन जी समिती होती त्यांच्या प्रस्तावित रचनेनुसार देखील याची स्थापना झाली होती। जी अग्रणी बँक असते ती जिल्ह्याची मध्यवर्ती बँक म्हणून असते। एक जिल्ह्याची पूर्ण कंट्रोल करणारी ती लीड बँक म्हणून, एक लीडर म्हणून ती बँक असते। तर या बँकेचं काम काय असतं, तर जे भागधारक आहेत किंवा शासन आहे यांमध्ये काय करायचं, समन्वय साधायचं सर्व बँकांशी मिळून। तर हे या लीड बँकेचं कार्य असतं। नंतर पुढचा प्रश्न आहे, 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर HR खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीचे काम काय होते। तर बघा, हा करंट बेस प्रश्न आहे। म्हणजेच कोणत्या वर्षी कोणती समिती स्थापन झाली आणि त्या समितीचे उद्देश काय होते किंवा त्यांचे कार्य काय होते, त्याचे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर कोण होते किंवा ते अध्यक्ष कोण होते हे आपल्याला महत्त्वाचं असतं। तर याचे ऑप्शन्स दिलेले आहेत, महागाई आवाक्यात आणण्यासाठी उपाय सुचवणे, कॉर्पोरेट बंधपत्र बाजार विकसित करणे, रोकडारहित आदानप्रदान प्रचलित करणे आणि खाजगी कर्जांना उत्तेजन देणे। तर यांचं काम काय होतं, या समितीचं काम होतं कॉर्पोरेट बंधपत्र बाजार विकसित करणे। तर ही समिती त्या 2016 मध्ये स्थापन झाली होती। कोणाच्या, HR खान यांच्या अध्यक्षतेखाली, जे त्यावेळी डेप्युटी गव्हर्नर होते, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचलेल। तर बघा, ओपन मार्केट ऑपरेशन OMO हे आपण पाहिलं होतं। हे चलनविषयक धोरणाचं संख्यात्मक साधन आहे आणि कोणतं, प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष साधन आहे। प्रत्यक्ष साधने 3 होती आणि अप्रत्यक्ष साधने पुढची होती। तर ते अप्रत्यक्ष साधनामधील OMO हे एक साधन आहे
आणि OMO मध्ये काय म्हटलं आहे, तर सरकारी रोखे विकून ज्या शासकीय प्रतिभूती आहेत त्या विकून तो जो पैसा येतो तो पैसा कशासाठी वापरला जातो, तर राजकोषीय खर्चासाठी वापरला जातो. म्हणून याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 सरकारी रोखे विकणे, आणि या मार्गाने चलनवाढ रोखली जाते. तर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. रोख राखीव गुणोत्तर म्हणजेच CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ हे पतनियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तर 4.0% पर्यंत कमी केले गेले. 11 ऑगस्ट 2012 मध्ये वैधानिक रोखता गुणोत्तर 1 ते 30% कमी केले गेले. तर यातून आपल्याला बरोबर विधाने निवडायची आहेत. तर बघा, यामध्ये जे विधान आहे पहिलं, रोख राखीव गुणोत्तर हे पतनियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. तर हे प्रभावी साधन आहेच, हे आपण पाहिलं होतं, आणि हे विधान काय आहे, बरोबर आहे. इथे तुम्ही एलिमिनेशन मेथड देखील वापरू शकता. विधान A बरोबर आहे, त्यामुळे 2 आणि 4 पर्याय याच्यातून कॅन्सल होतील. आता पर्याय उरला ब आणि क. तर 9 फेब्रुवारी 2013 मध्ये राखीव गुणोत्तरची जी 4% पर्यंत काय केले गेले, कमी केले गेले होते. तर हे रेफरन्स बुकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी दिलेलं देखील आहे, त्यामुळे हे विधान देखील बरोबर आहे. इथे पर्याय 3 तर नाही आहेत. जर तुम्हाला माहिती आहे की पर्याय क्रमांक 1 आणि 2 जे विधान 1 आणि 2 बरोबर आहे, तर तुम्ही याचं उत्तर सहज देऊ शकता. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब याचं उत्तर आहे. हे जे विधान क दिलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यापारी बँकांना त्यांच्याजवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो आणि या भागाला काय म्हटले जाते. तर बघा, व्यापारी बँकांना त्यांचे जो नगद रोकडीचा काही भाग असतो तो सरकारी रोखे खरेदी करायसाठी वापरावा लागतो. हे आपण पाहिले होते. आणि हे कशामध्ये पाहिले होते आपण, जेव्हा साधनं पाहत होतो त्यामध्ये आपण अप्रत्यक्ष साधनांमध्ये पाहिलं SLR वैधानिक रोखता गुणोत्तर, आणि त्यालाच काय म्हटले जाते, या भागाला काय म्हटले जाते, वैधानिक रोखता गुणोत्तर SLR म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो. आता बघा, पैशाच्या विस्तारावरती परिणाम विचारलेला आहे. जेव्हा आपण चलनविषयक धोरण, मौद्रिक धोरण हे पाहत होतो तेव्हा त्यामध्ये त्याचा परिणाम कशावरती होतो, पैशावरती होतो, आणि पैशाच्या पुरवठ्यावर होतो, किंवा विस्तार आणि पुरवठा एकच झालं तर त्यावर होतो. आणि पैसा जो आहे त्याच्यावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. आणि हे जे रोख राखीव गुणोत्तर आणि वैधानिक रोखता गुणोत्तर दिलेले आहे हे अप्रत्यक्षपणे परिणाम करत असतात. त्यामुळे दोन्ही देखील पर्याय बरोबर आहेत. म्हणून वरीलपैकी दोन्ही सारखेच परिणाम, जे रोख राखीव गुणोत्तर आणि वैधानिक रोखता गुणोत्तर हे दोन्ही सारखाच परिणाम करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नरसिंहम समितीने 1991 मध्ये खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे बँकिंग क्षेत्रावरील कर असे केले होते, असे वर्णन केले होते. संविधानिक रोखता गुणोत्तर, रोख राखीव गुणोत्तर, निर्देशित कर्ज कार्यक्रम आणि कर्ज मेळा. तर बघा, आपण जेव्हा पाहत होतो SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ म्हणजे वैधानिक रोखता गुणोत्तर, संविधानिक रोखता गुणोत्तर ते एकच आहे. तर हे जेव्हा पाहत होतो त्यात आपण नरसिंह समितीचा उल्लेख केला होता. तर या नरसिंह समितीने SLRचे म्हणजेच संविधानिक रोखता गुणोत्तरचे बँकिंग क्षेत्रावरील कर असा त्यांनी हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. कारण त्यांनी म्हटले की हे कंपल्सरी असतं, हे जर केलं नाही, हे जर SLR ठेवलं नाही तर बँका काय करतात, दंड आकारतात. तर आता पुढचा प्रश्न आहे, पहिलं त्यात विधान दिलेलं आहे, रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. आणि दुसरं विधान दिलेलं आहे, व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेला मदत करतो. तर बघा, रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करू शकते, हे आपण पाहिलेलं आहे. तसा त्यानुसार केलेले देखील आहेत बदल रिझर्व्ह बँकेने अनेकदा. तर हे जे आहे ते आणखी रोखता आणता येते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यासाठी रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेला काय करत असते, मदत करत असतो. तर हे देखील बरोबर आहे, कारण की रिझर्व्ह बँकेला कर्ज दिले जाते त्यालाच काय म्हणतात, रिव्हर्स रेपो दर. ज्या दराने देतात त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते. त्यामुळे ही जी रोखता शोषली तर त्याचे रिझर्व्ह बँकेला काय होते, मदत होते. म्हणून हे दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 विधान अ आणि ब बरोबर याचं उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला काय म्हटले जाते? तर बघा, आपण पाहतो तो जेव्हा साधने, त्यामध्ये पहिलाच आपण अप्रत्यक्ष साधन पाहिलं होतं, बँक दर. जेव्हा रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते त्याला काय म्हटले जाते? बँक दर असे म्हटले जाते. त्या व्याजदराला बँक दर असे म्हटले जाते. आणि जेव्हा बँका सामान्य लोकांना किंवा इतर संस्थांना कर्ज देतात त्याला व्याजदर म्हणतो, त्या दराला व्याजदर म्हणतो. पण तू जेव्हा बँका कर्ज घेतात रिझर्व्ह बँकेकडून तेव्हा त्याला बँक दराने कर्ज दिले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेने सन 1970 साली डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. विभेदित व्याजदर म्हणजे डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट. तर याचा विचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 1970 मध्ये कोणती समिती, कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर डॉक्टर हजारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. कशासाठी? विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने CRR व SLR कमी केले. CRR कमी केला पण SLR बदलला नाही. SLR कमी केला पण CRR बदलला नाही. तर बघा, आपण जेव्हा शिकत होतो CRR आणि SLR व्हिडिओमध्ये आपण तेव्हा त्यामध्ये सांगितलं होतं की दोन्ही देखील CRR देखील कमी केला होता आणि SLR मध्ये देखील चेंजेस केले होते. त्यांनी त्याची कमीत कमीची जी आहे ती काढून टाकली होती. फक्त उच्चतम पातळी त्यांनी 40%ची ठेवली होती. त्यामुळे दोन्हीमध्ये बदल केले होते. म्हणून हा जो CRR आणि SLR आहे ते कमी केले. त्यामुळे विधान 1 पर्याय क्रमांक 1 विधान 1 बरोबर आहे, याचं उत्तर आहे. तर बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच? तर खूप सोपा प्रश्न आहे. त्यांनी प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, रोख राखीव निधी. तर रोख राखीव प्रमाण आपल्याला कशाचे असते? CRRचे असते. त्यामुळे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 CRR, जे रोख राखीव प्रमाण ठेवले जाते. बँकांना त्यांच्या निव्वळ मुदत आणि मागणी ठेवी असतात, त्यांपैकी काही रोख स्वरूपात किमान ठेवी कुठे ठेवावे लागतात? रिझर्व्ह बँकेकडे ठेवाव्या लागतात CRR म्हणून. म्हणजे 4% जर CRR असेल तर स्टेट बँकेकडे किती? 100 कोटी रुपयांच्या ठेवी जमा असतील तर त्यातील स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडे किती? 4 कोटी रुपयांची रोख राखावी लागते. म्हणजे त्याचं 4%. किती? 100 कोटीच्या 4% असं त्याचं CRRचं प्रमाण असतं. हे आपण सर्व लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे, आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजे कोणते धोरण? तर बघा, वित्त पुरवठा आणि किंमत स्थैर्य, चलनवाढ वगैरे रोखण्यासाठी कोणतं धोरण असतं? चलनविषयक धोरण असतं. मित्रांनो, चलनविषयक धोरणालाच मौद्रिक धोरण असे देखील, मॉनिटरी पॉलिसी असे देखील म्हटले जाते. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 मौद्रिक धोरण, जे कशासाठी असतं? आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक असे का म्हणतात? तर मित्रांनो, याचे पर्याय बघूया आपण सुरुवातीला. ती सर्व अनुसूचित बँकांच्या रोख रकमेचा साठा सांभाळते. ती सर्वश्रेष्ठ मौद्रिक आणि बँकिंग अधिकारिता आहे. ती देशाच्या बँक व्यवस्थेचे नियंत्रण करते. ती बँकांची बँक आहे. तर मित्रांनो, बँकांची बँक हे रिझर्व्ह बँकेचे काय आहे? कार्य आहे. शिवाय सर्वश्रेष्ठ मौद्रिक आणि बँकिंग अधिकारिता आहे, तर हे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि ती देशाच्या बँक व्यवस्थेचे नियंत्रण करत असते, हे देखील रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे. पण बघा, रिझर्व्ह बँक नावातच आलं, रिझर्व्ह म्हणजे काय? साठा करून ठेवणे, रिझर्व्ह करून ठेवणे. तर ती सर्व अनुसूचित बँकांच्या रोख रकमेचा साठा सांभाळते. म्हणूनच भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? ही साधने आहेत. आणि कशाची? चलनविषयक धोरणाची साधने आहेत. ही आपण पाहिली होती. त्यामध्ये आपण रिझर्व्ह बँकेचे पतधोरण म्हणजे चलनविषयक धोरण त्यामध्ये येतात. या संज्ञा याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? अग्रणी बँक योजना 1959 मध्ये सुरू करण्यात आली. आणि पुढचं विधान काय आहे? वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली.
तर मित्रांनो बघा, अग्रणी बँक योजना आपण पाहिलं गाडगीळ अभ्यास गटाच्या शिफारसीनुसार आली आणि ती कधी आली? 1969 मध्ये आली. हे 1959 दिलेलं आहे, त्यामुळे विधान पहिलं काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे. विधान दुसरं काय आहे? बरोबर आहे. वित्त पुरवठ्याकरता प्रादेशिक स्तरावरील जे पुरवठ्याची गरज जी आहे ती लक्षात घेऊनच ही योजना सुरू करण्यात आली आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यात आला. कोणात? शासनामध्ये आणि इतर बँकांमध्ये या अग्रणी बँकेच्या माध्यमातून. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 केवळ बी हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला 2 सरावासाठी प्रश्न देत आहे. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. अर्थव्यवस्थेत तरलता जास्त असल्यास रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणते धोरण अवलंबते? वैधानिक रोखता प्रमाण वाढवते, स्वस्त पैसा धोरण, महाग पैसा धोरण, वैधानिक रोखता प्रमाण कमी करते. पर्याय काय आहेत? अ आणि क, ब आणि ड, ब आणि अ, क आणि ड. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेपो दराद्वारे रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील तरलता डॅश डॅश त्यामध्ये काय करते ते आपल्याला द्यायचं आहे. त्यामध्ये कमी करते, वाढवते, स्थिर ठेवते यांपैकी नाही. तर जे उत्तर असेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ संपलेला आहे. आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पाठ पाहायचा आहे, जो खूप महत्त्वाचा पाठ आहे, सार्वजनिक वित्त. आणि त्यामध्ये अनेक कन्सेप्ट आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुढचा लेक्चर तुम्ही नक्की अटेंड करा. शिवाय आपल्याला आत्तापर्यंत झालेल्या या सर्व पाठांवरची एक टेस्ट अरेंज करायची आहे. ती टेस्ट उद्या परवामध्ये अरेंज होईल, जी ऑनलाईन टेस्ट असेल. त्यामुळे ती टेस्ट देण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामवरचं जे चॅनल आहे ते जॉईन करावं लागेल. त्यावर तुम्हाला त्याची लिंक आणि पासवर्ड मिळेल आणि तुम्ही टेस्ट देऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.